गरज आहे ते आपण करत नाही आणि ज्याची गरज नाही ते आपण केल्याशिवाय राहत नाही। एक पाटील होता, गावचा पाटील होता, एक पाटील होता आणि त्या पाटलाला 3 बायका होत्या। नीट ऐका, बारकाई नाही का। एक पाटील होता, त्या पाटलाला 3 बायका होता। पाटील असा रंगेल होता ना, असा शौकीन होता महाराज, त्याची फक्त 2 बायका त्याच्या आवडत्या होत्या आणि एक नावडती होती। पाटलाच्या 2 बायका आवडत्या आणि एक नावडती। पाटलांनी पहिली बायको केली होती, नीट ऐका, पाटलांनी पहिली बायको केली होती फक्त पहाणे, फक्त पहाणे। खुरपायला गेली ना तिच्या पाठीमागच उभा, पाण्याला गेली तिच्या पाठीमागच उभा, फक्त पहाणे। पाण्यासाठी पाटलांनी पहिली बायको केली। पाटलांनी दुसरी बायको केली, नीट ऐका, पाटलांनी दुसरी बायको केली फक्त फिरण्यासाठी। गोव्याला गेला, लोणावळ्याला गेला, खंडाळ्याला गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, फक्त ती बायको संग न्यायची, दुसरी बायको केली। आणि पाटलाची जी खरी बायको होती लग्नाची, तिच्याकडे पाटील डुंकून सुद्धा पाहत नव्हता। तिला ना वस्त्राची गरज, ना अन्न पाण्याची काळजी घेत होता, पुढे नेण्याचा विषयच नव्हता। खरी लक्ष्मी त्याची ती होती। मग जो तिला गोव्याला नेत होता, तिच्यासाठी पाटलाने अनेक प्रकारचे तिचे लाड पुरवले। जी पाहण्यासाठी होती तिला अनेक प्रकारचे दागदागिने, मेकअपचं सामान फिरला, सगळ्या काही कोणत्याही प्रकारची त्या 2 बायकांना कमी पडू दिली नाही आणि हिच्या खाण्याची सुद्धा काळजी घेतली नाही। परंतु मला सांगा, लय उन्मत्तपणा जास्त दिवस चालत नाही, दिवस बदलतात। एक दिवस पाटील आजारी पडला आणि डॉक्टरनी सांगितलं हे 2 दिवसात जाणार आहे। मग पाटलाला वाटलं आपण आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, कुठं यात्रेला गेलो नाही, कुठं पंगत दिली नाही, कधी गंधावाल्याला कधी माळकऱ्याचा चरण स्पर्श केला नाही, कुठं भक्ती केली नाही, कुठं नामस्मरण केलं नाही, काहीच केलं नाही, फक्त बायका घेणे आणि फिरणे। असा रंगेल पाटील आजारी पडला आणि आजारी पडल्यामुळे त्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली आणि त्याने आपल्या आवडत्या पहिल्या बायकोला जवळ बोलावलं आणि म्हटला, का ग गुड्डे, ए गुड्डे, मी काही दिवसात जाणार आहे, माझ्या बरोबर येशील? आता ऐका, मी जाणार आहे, माझ्या बरोबर येशील आणि तू माझ्या बरोबर यावं ही माझी शेवटची इच्छा। तू सुंदर आहे, तरुण आहे, तुला मी गोव्याला घेऊन गेलो, खंडाळ्याला घेऊन गेलो, लोणावळ्याला घेऊन गेलो, कोणत्याही प्रकारची मी तुला कमी पडू दिली नाही, म्हणून माझी इच्छा आहे तू माझ्या बरोबर यावं। आता गुड्डी काय म्हटली ऐका, गुड्डी म्हटली, ए पाटील, मलाही गण तुमच्या बरोबर यावं वाटतंय, लटक म्हणणं बरं का, मला बी तुमच्या बरोबर यावं वाटतंय, परंतु तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जी ही प्रॉपर्टी कमावली ती सांभाळील कोण? मला थांबावंच लागेल, मला नाही येता येणार। पाटलांनी त म्हणताच ताप्याला ओळखून घेतलं। मग पाटील म्हणला, जी दुसरी बायको आहे, जी बायको आपण पाहण्यासाठी केली, तिला अनेक मेकअपचं सामान घेऊन दिलं, तिला 20-20, 25-25 हजाराचा पैठणी शालू घेऊन दिला, तिच्या वजनापेक्षा दागदागिने आपण तिच्या गळ्यात घातले, ही आपल्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही। तिला बोलावलं, म्हणे, अगे ए छकुले, ए छकुले, माझ्या बरोबर येशील? काय म्हणतोय पाटील, माझ्या बरोबर येशील? आता ही छकुली काय म्हणते, ए पाटील, तुम्ही मला माझ्या वजनापेक्षा जास्त सोनं करून ठेवलंय, तुम्ही मला कसलंही कमतरता पडू दिली नाही, तुमची शेवटची इच्छा आहे मी तुमच्या बरोबर यावं, परंतु पाटील एक अडचण आहे। पाटील म्हटला, काय? तुम्ही गेल्यानंतर तुमच्या ह्या 2 बायका तुमची प्रॉपर्टी वाटून देतील, ती सांभाळायला मलाच थांबावं लागेल, मला काही येता येणार नाही। पाटील स्वतःच्याच मनाशी अतिशय दुःखी झाला महाराज। मरताना स्वतःच्याच मनाशी विचार करू लागला पाटील, स्वतःच्याच मनाशी विचार करू लागला महाराज। कधी मी आळंदीला गेलो नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही, कधी सप्त्यात 50 रुपये वर्गणी दिली नाही, कधी काही पुण्यकर्म मी केलं नाही, कधी नामस्मरण केलं नाही, कधी वारकऱ्याची, माळकऱ्याची, गंधावाल्याची, माता भगिनीची सेवा केली नाही, परंतु या 2 बायकांसाठी मी संपूर्ण आयुष्य माझं खर्च केलं, या माझ्या बरोबर शेवटच्या क्षणी येऊ शकत
नाही, याचा अर्थ आपलं कुठंतरी चुकलंय आणि देवा आता माझ्याकडे वेळ कमी राहिलीये, मी आता काय करू हा विचार पाटील करत असताना पाटलाची खरी लग्नाची बायको लक्ष्मी न पाटलाने न बोलावता तिथे आली आणि पाटलाच्या चरणाजवळ येऊन बसली आणि पाटलाला सांगितलं, मालक तुमच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, मालक तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका, मी तुमच्या लग्नाची बायको आहे, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका पाटील, तुम्ही माझ्याकडे ढुंकून पाहिलं नसेल, मला कधी पातळ घेतलं नसेल, मला कुठं फिरायला नेलं नसेल, माझी कोणती हौस मौस पाटील तुम्ही केली नसेल, परंतु माझ्या दृष्टीनं माझ्या कुंकवाचा मालक हा माझा विष्णू आहे, हा माझा देव आहे, हा माझा नारायण आहे, पाटील मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. घळघळा पाटलाच्या डोळ्यातून पाणी आलं. आता ऐका, पाटलाच्या खऱ्या 3 बायका इथे बसलेल्या प्रत्येकाला 3 बायका आहे. बायको नंबर 1 पहिली बायको काया, बायको नंबर 2 माया आणि बायको नंबर 3 भक्ती जी लग्नाची आहे. म्हणून आपण आयुष्यभर काया, या कायेला आपण मेकअप करतो, वस्त्र अलंकाराने नडवतो, शेवटच्या क्षणी हिला विचारा बरोबर येते का, येणार नाही. नंबर 2 ची बायको माया, हे गबाळ मुलं बाळ बंगला इस्टेट संपत्ती नातेवाईक त्यांना विचारा, अमरधाम मध्ये माझ्या अमरधामच्या अग्निडाग देताना माझ्या बरोबर येता का, गटारातलं पाणी अंगठ्याने पाजतील, परंतु हे गबाळ आपल्या बरोबर येणार नाही. एकट्याला यायचंय आणि एकट्याला जायचंय. नंबर 3 तिसऱ्या नंबरची बायको आहे, तिचं नाव आहे भक्ती, जिच्या बरोबर आपण 4 चौघात लग्न केलंय, त्या बायकोचं नाव आहे भक्ती. उभ्या आयुष्यात आपण जे काही सत्कर्म केलं, पुण्यकर्म केलं, भक्ती न सांगता आपल्या बरोबर येते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात